जावई माझ्यापेक्षा ते त्यांना जास्त ओळखता। अमृतमधून त्यांनी स्वतःच्या प्रॉपर्टीवरती त्यांचं कॉन्क्रिटिंग करून घेतलं। तुम्ही त्या कॉन्क्रिटिंग त्यांच्या प्लॉटवरती जाऊन बघा। ते सुद्धा मी सांगण्यापेक्षा तुम्ही त्यांच्या खाजगी जागेवरती जा। हेच ज्या वेळेला हे खरं माझे मावस भावाचे जावई आणि हे पहिल्यापासून ठेकेदार आहे, अमृतचं सुद्धा काम करणार आहे ते। आणि मला वाटतं हे आता तुम्ही विषय काढला, खरं त्यांच्यापासले निरंजन त्यांचा भाचा लागतो का भाऊ लागतो मला नातं माहीत नाही। हे महापालिकेत त्यांनी किती गोरे धंदे केले 15 मजल्यावरती। आणि एवढं नाही, मेरून तलावाचं पाणी तुम्ही जाऊन बघा की मेरून तलावावर निरंजन महाजनच्या शेतात पाईपलाईन कुठून आलेली हे मी सांगत नाही। निरंजन महाजनच्या शेतामध्ये मेरून तलावावर पाईपलाईन गेली का नाही तिथे जाऊन बघा। पाणी चोरण्याचं काम सुद्धा यांनी केलं। एवढं नाही तर या निरंजन महाजन त्यांच्या जवळच्या माणसांनी भंगारची इंग्रजांकाळची ब्रिटिश काढली टाकलेली पाईपलाईन गिरणा पंपिंगची फुकट भावात भंगारमध्ये मला वाटतं एक्स्ट्रा नसताना त्यांनी तिथून सुद्धा त्याचा धंदे केले ते काढण्याचे। असे कितीतरी प्रश्न आहेत, पण तरी मी सांगतो की मला त्याच्या तुम्ही प्रश्न केला म्हणून मी तुम्हाला सांगतोय मला डर्टी राजकारण पटत नाही। मी परत सांगेल की विकासाच्या स्पर्धा करा। जळगाव शहराच्या विकासासाठी आमची मदत लागली आम्हाला अगदी आम्ही तुमच्या घरी येऊन चर्चा करायला तयार आहे, पण विकासाचं राजकारण डर्टी करू नका। आमदारचे स्वप्न पाहण्यासाठी काहीतरी आरोप करायचे बिना बुडायचे। आणि मी आपल्यालाही आपण मला 20-25 वर्षापासून ओळखता सर्व पत्रकार चांगले मित्र आहेत। आणि परत सांगेल की तुम्ही शनिशा केल्याशिवाय कोणतीही गोष्ट दूधचं दूध पाणीचं पाणी करायचं असेल शनिशा केल्याशिवाय आपण मला वाटतं जनतेसमोर मांडता जाऊ नये। कारण एखाद्याच्या भावना दुखवणं, आता मी जर असं म्हणेल की म्हणजे आता परत मी भावनिक होईल की कोणाच्या फॅमिली डिस्टर्ब कर, मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की ज्यांनी बायपासचे सांगितले त्यांनी सुद्धा पुरावा द्यायचा। त्या दिवशी मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून शपथ खातो की त्यांनी प्रूफ करून द्यायचं, नाही तर मी राजकारणातून निवृत्त होईल ज्या दिवशी प्रूफ झालं त्या दिवशी। म्हणजे इतक्या भावनेने आम्ही बोलतोय, याच्याहून आपण लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे। आणि ह्या माध्यमातून फक्त राजकारण करायचं आणि विनाकारण कोणाला तरी बदनाम करण्याचं काम मला वाटतं हे करतायत आणि यांचा तो धंदा आहे। म्हणून मी परत सांगेल की सुनील भाऊ विकासाच्या स्पर्धा करा, विनाकारण डर्टी राजकारण करू नका, एवढीच त्यांना विनंती।